गावकर आणि सूचक म्हणून बालाजी पाटील गावकर. बरोबर मी ना घेऊ दे मोबाईल मधला लावायचं मामा मामा आता कशाला काही नाही बरोबर नाही माझा निष्ठेला त्याला बांधायचं एकट्यासाठी लोंबलाय. पुंडलिका वरहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. राजा रामचंद्र महाराज की जय. कपिवर हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सद्गुरु रामचंद्राय नमः. येवरिय प्राप्तीचे दाते ते कष्ट ती जनार्दना दे. इतराशी कोण पुसे ते दुःखे समजते संगतीची. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या. जय जय जी संसवेद्यात्म रूपा. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू. मणि निवृत्ती दासू अवधारी जोजी. भगवान प्रभू रामचंद्राची सुरस आवीट गोड पवित्र कथा. पुण्य पावन पवित्र पिप्पळगाव कोरका. माझ्या मित्राची सासरवाडी आहे मारुती पांचाळ पोलीस पाटील जोमेगाव. त्यांची सासरवाडी आहे लय जणाला माहित नसेल ते इथे येईना असू द्या. अशा प्रकारे महाराज या ठिकाणी असणार पवित्र अशा ठिकाणी रामकथा चालू आहे. रामकथेचा विषय अतिशय चांगला असतो. रामायण सगळ्या ग्रंथाचं माहेर असते आणि ती कथा असणारी आपल्या गावात राहणं लावणं भाग्य असते. महाराज विघ्न बाधा करू शकत नाही. राम नाम स्मरणापुढे विघ्न काय से बापुढे अशा पद्धतीने असणार रामकथेचा ओघ चालू आहे. या ठिकाणी आपल्याला कथेकडे वळायचं आहे मामा. अशा प्रकारे असणारा धन लोभ्याचा विषय चालू आहे. ज्यानं धन धन कोण म्हणणार मला सांगा. कोणाला पैसे आवडणार. एखाद्या त्या पैसे आवडणाऱ्या मधून लई बारकीचा राहते की नाही त्याचा विषय आहे. चला. देव धर्म नेती काही पर्व काळ ठाऊका नाही. बोला बोला. श्राद्धाची संभवना नाही. निराज बाई सदा पितर. धन लोभ्याला मामा इकडे बघा माझ्याकडे. त्या धन लोभ्याला देव राहिना धर्म राहिना कोणाचं काय येणार राहिना जाणार राहिना. गुळवाटी या लग्न सराईत आली तर त्याला कधी आहेर करणार. पैसे 100 रुपये जातात 200 जातात भांड कयाला घ्या असं त्याला लोभ असतो. सगळ्याला राहतो परंतु त्यातल्या त्यात एखाद्याला जास्त राहतो. त्याला महाराज पित्र सुद्धा वाढणार.
उदास पायी सदा पितर. मग काही तुमच्यासारख्या माणसानं सांगितलं पित्र वाढा हो, पित्र वाढल्यानं बरं राहते. मग त्यानं म्हणला पित्र वाढल्यानं काय होते. बघा ऐका थोडं, पित्र वाढल्यानं काय होत्या म्हणल्यानं माझ्यासारख्या माणसाला म्हणलं मला जर जेव घातलं की नाही तुझ्या बापाला जेव घातल्यासारखं होते. असं म्हणल्यावर ते माणूस म्हणला खरं होईल. मग ये गड्यात जेवाय 4 वाजता माझ्या घरला. त्यालाही बरं वाटलं गड्या आपण फशील यायला. पण जेवायला गेला त्याच्या घरी अजिबात स्वयंपाक केलेला नव्हता. हे आपण सांगायला बरी माणसं नाही कमी वाटायला येतो. गावात माणसं कमी आहेत का. गाव मोठं लहान आम्हाला काही माहित नाही, पण इकडला परिसर फार भिजवणीचा आहे हे मात्र माहित आहे. असो अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी जेवायला याला तो आला व्यक्ती. आल्याच्या नंतर यानं म्हणला बायकोला पुन्हा माझ्या बायकोच्या देखत तुम्ही सांगा मला तुम्हाला जेव घातल्यावर काय होतं. असं म्हटल्यानंतर ते माणूस सांगा जेवाय बसला म्हणला मला जेव घातलं का नाही. तुझा बाप जेवल्याने होते खरं की. आहे म्हणला माझा बाप मेला त्याला गुडघी झालेली होती. पहिले गुडघ्या होत गेल्या, आता प्रत्येकाला गुडघे हातामध्ये दवाखान्यात चालले. बसायना उठायना त्याची बकळ सोय केली. असो मग त्याला डागायचं राहिले म्हणला फाळ घेऊन ये. बायकोला म्हणला आता फाळ राहील नाही. मग फाळ म्हणल्यावर याला अवघड झाल्याकडे वाटलं. पण काय करतोस म्हणला तुला डागल्यानं बापाला डागलेलं कमी होते, जेव घातल्यानं व्हायला की नाही त्याच्यापेक्षाही हुशार होतं महाराज. त्यानं म्हणला इथं बसण्याचा अर्थ नाही म्हणून ते जेवणार निघून गेलं. त्याचे पित्र सुद्धा उदास असता सांगण्यात तात्पर्य इतकी बारकी करते इतकी कंजूसी करते असा कृपण धनलोभी आहे. बोला जय धनाचा वेच होय ते प्राणाची जाऊ पाये. बोला सणावाराची नेने सोय आतिथ्य काय करील. तो धनलोभी सण करीत नाही, वार करीत नाही, कसल्याच प्रकारचा तो असणारा खर्चच करीत नाही. रुपयाची बंदी चालू दे. कुठंच पैसा घालायचा नाही. एसटीने फिरी जाते आणि एसटी नसलं तर कोणाच्या गाडीला हात दाखवते, परंतु गाडीवरच जाते. त्याने असणारा आठवत जायला इतकी बारकी करते. मग त्याला महाराज दुसऱ्याबद्दल काय दुःख वाटल. चला कष्टे जोडली संपद्या ते ठेवी अति निगोद्या तोंडी दगड माती घाली आपण मरती धुळी खात. असणारा बारकी करून कष्ट करून जमिला. मग आता शेवट जर सगळ्याचा आहे उपजिते नासे नासे ते पुनरपी ना दिसे. मग ते असणार होणारच आहे, परंतु आपण असणार धूळ खाते माती खाते लोकांना माती चालते. आपणही खायना घरी कसल्या प्रकारचा खर्च करणार, कोणाला चहा पिया नेना मुरमुरे पोहे तर अजिबात करणार. चला आयसी एकाची जाती आधपाता सोय नेती तीन एकत्र जेथे मिळती ते दुःख किती सांगावे. अशा पद्धतीने असणारा हा धनलोभी आहे. विषय लोभी एक माग निघून गेला आणि मध्य प्राशेनी दारू पिणारा विषय मध्ये असणारा तुम्हाला सगळ्याला करतो. कामातुरा नाम भयम ना लज्जा. कामातुर व्यक्ती हे 3 जर एकत्रित आले येईच ना ते, आणि जर आलं तर ते दुःख किती होईल, यायचं कसं होईल. अशा प्रकारे गावगाव महाराज विचार करू लागले. बोला आय साजरे मध्ये मातला विमानी विचारत ऐकला सजनाचा उलंघू केला उन्मत छायेला पाडीत. अशा प्रकारे स्त्री लोभी असणारा स्त्री मध्ये रत होतो. कसल्या प्रकारचा त्याला काहीच आवडत नाही. विषय म्हणजे विषय डोळ्याच्या पुढे अखंड विषय धारण करतो अशा प्रकारचा असतो. स्त्री लोभी आहे आणि त्यानं सज्जनाच्या बोलण्याचं उल्लंघन करतो. चांगल्याचं त्याला पटतच नाही. खरं तर आता ह्या काळाला कोणालाच पटणार नाही. खरं सांगून बघा सख्या महिला कटाळा यालाय. चला आम्ही सूर्यवंशी राजे नियामका माझा धर्माची लेख उद्धात शिला
राज ऋषी भरत नंदीग्रामामध्ये विचार करू लागला. जे जे उद्धत झाले, जे जे माजले, त्याला आम्ही मसाला देण्यासाठी सूर्यवंशात जन्माला आले. मग हे देवाचा राजा इंद्र आहे, देवारांगणासोबत घेतलेला आहे, हनुमान प्रमाण आहे. होता काय? नाही महाराज, हनुमान प्रमाण ब्रह्म होते, कळत नाही माया विघ्ने ब्रह्मला खरे. अशा प्रकारे असणारा ब्रह्म झाला, इंद्र समजवला आणि अशा पद्धतीने असणारा त्याला शिक लावतो, शिक्षा देतो, असा भरत बोलू लागलेला आहे. बोला. मनने राम नामांकित बाण दग दग त्याते दारुण चापे सजिला आपण दुष्ट दळण करावया. भरताने बाण काढला, धगधगीत बाण काढला आणि महाराज दुष्ट आहे समजिलं. दुष्टाचं दळण करण्यासाठी, दुष्टाला मारण्यासाठी बाण काढला. आणि आता काय करते ते पुढे बघू. चला. बाण श्रीराम नामाची हनुमान राम भक्त जीवा परिचा झंडाप्त राम स्मरत सर्वदा. बाण कसा होता मामा? पाटील तुमची सासरवाडी माल कोटा. मग बाण राम नामांकित आहे आणि मारुत्र्या राम निश्चिम राम भक्त आहे. दास्यत्व निकट हनुमंते पैकेने म्हणून देखीले रामचरण. महाराज दास्य भक्ती मारुत्र्याने केली, नवविद्या भक्तीमध्ये. म्हणून देव भेटला, भक्ती करून करून देव भेटला आलाय. आम्ही इतकी पोती सांगायला स्वप्नात देव आला नाही, मग सरडच आले. अशा पद्धतीने असणार दुष्टाचं दळण करण्यासाठी त्या भरताने बाण काढलेला आहे. बोला. सुटोनी सीतेच्या कडकडाटी बाण बाणीला ती संकटी कोणावरे करावे शरवृष्टी अभक्त दृष्टी दिसेना. बघा विचार करा, बाण आहे तो लोखंडाचा बाण. त्या शिटीवरून त्या दोरीवरून सुटलेला आहे धनुष्यावरून आणि मारुत्र्याकडे जाऊ लागला. लोखंडाचा बाण विचार करू लागला. आपण दुर्लभ मनुष्य देहो देही नाम क्षण भंगुरा. दुर्लभ माणसाच्या जन्माला आले, हे जन्म पुन्हा नाही. या जन्मात गाठी भेटल्या आता, या जन्मात तुमची आमची ओळख आहे. हे रामायण आम्ही सांगता सांगेवा, आम्ही सांगाव तुम्ही ऐकाव, आम्ही करूच नको. खरं होय का? नो आधी आम्ही सुधराव, मग तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करा. आता ते राहिलं नाही. मला आमच्या गावातल्या माणसाला म्हणलं, तू लई सांग दुसरं पोथीमध्ये सुधराव सुधराव. कशात सुधराव? तमाशानं बिघडणा, कीर्तनानं सुधर नाही जग म्हणला. अशा प्रकारचं जग आहे. अशा पद्धतीने असणार तो बाण विचार करू लागला. पुढे राम भक्त आहे, अशा प्रकारचा विचार चालू आहे. बोला. परतोनी जावे जरी येथून भरत दंडीला संपूर्ण कपिशी करावे कंदन तरी असे स्मरण श्रीरामाचे. बाण विचार करू लागला, परतोनी जावे येथून. इथून जर मी परतून गेलो तर भरत मला दंड करील आणि मारुत्र्याला जर बाण लागावा तर निश्चिम राम भक्त आहे. कुठं साधूला मारतात काय? मूर्खाला मारलं तर चांगलं दिसत. आता महाराज मूर्खाला मारायची ताकद नाही, साधूलाच कोणी दाबाव. इथं जवळ मळक आहे की तुमच्या इथे जवळ? काल मागे शक्ती झाली, आम्ही गेल्या रात्रीला आम्हाला रस्ता गटला गेला. हे मळकला रस्ता जाते का म्हणून विचारल्या, उगं सांगालो. दोघं चौघं माणसं शेताकडे जाऊ लागली. मळकला जाते काय म्हणल्या, कोण्या गावची हो म्हणलं काय? म्हणल्या बा जोमी गावचे हो. मग दुसरं काय म्हणलं, गुन्हान बसाव की पोती सांगता काय की वाटायला म्हणलं. हा बाबा सांगता म्हणलं, एवढी वाक्य काम केल्याने जमना काय म्हणलं. बघा पंचायत आता कामाला तर कटाळून इथं आल्या की म्हणलं. मग तिसरं काय आले, खाता मग टोपलं बरं आता काय वाटत असा जमाना निघालाय बापू. आता काय करावं, कोणाला काय म्हणाव सांगायचं अजिबात राहिलेलं नाही. चला. भरत श्रीरामाचा निज भक्त कपी
भक्तीस प्रेम राम स्मरत वा वा. माझा नतल पुरुषार्थ मानवी विचारी महाराज मारुत्र्या राम भक्त होते. भरत सुद्धा रामाचा भक्त होता, भाऊ होता. महाराज भक्तात पाचव्या अध्यायात बघा, भरतानं काय दगडाला पाना फोडला. धोंडे दगड झोडपं भजन करू लागले, माणसं भजन करणं आले. इतका परिणाम झाडावर झाला. तो भरताने बाण सोडलेला आहे आणि बाण विचार करू लागला, मारुत्र्याला लागायला तयार नाही. काय करते ते पुढे बघू चला. भारताची आज्ञाशी दंडाव्याती दुष्टाची दुष्ट म्हणून कपिशी रामस्मरणेशी डुल्लत. मालकाची आज्ञा आहे दुष्टाला मार. मग हे समोरचा दुष्ट म्हणू नये कपीशी. मारुत्र्य दुष्ट नाही. महाराज महात्मा आहे, महावैष्णव मारुत्र्य आहे. महाराज अतिशय विद्वान हुशार आहे, चतुर आहे, परोपकारी आहे. परोपकार हे पुण्य, परपीडा हे पाप म्हणतात मालक. अशा पद्धतीने असणारा तो राम भक्त आहे. आता मी काय करू असा विचार करू लागलेला आहे. स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे साधू अवता श्री न चढ्या आयस विचारोनी वाडे कोडे चरणाकडे चालिला. बाण विचार करत करत बाणाने विचार केलाच हो. मग आपण सुद्धा विचार करून कार्य करावं. एका राजाच्या घरी एका कुठे महाराज म्हणलेले होते, विचार करून काम करा, विचार करून कार्य करा असं लिहिलेलं होतं प्रत्येक जागी. मग राजाच्या राजगादीवर राजाचा मुलगा गेला एकुलता एक आणि बाबाच्या गादीवर झोपा म्हणून झोपला. मग त्याची आई असणारी राणी आली काही 2-3 घंट्याच्या नंतर. हे पांघरून झोपलेला होता. राणीला वाटले राजा समजून राणी जवळ झोपी गेली. मग राजा 12-1च्या दरम्यानात तिथं आला. मी काय सांगा. मग तिथं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणार राजाला राग आला. राणी सोबत कोण झोपलेला. महाराज बघितलं, राणी उठली, हे मुलगा उठला गेला, झोपी गेला. परंतु आता तलवार काढली राजाने, याला मारावं. पुढे महल लिहिलेली होती, विचार करून कार्य करा. मग त्या बुद्धीमध्ये फरक पडला महाराज. बुद्धी अतिशय श्रेष्ठ असते. मग तोंडावरनं पांघरण काढलं तर आपला मुलगा होता. बघा, विचार केल्याशिवाय कार्य करूच नवं. बाणाने विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मनामध्ये बुद्धी आठवली. मारुत्र्याच्या चरणाकडे गेलेला आहे. बोला. धरलिया सजनाचे पाय अपजय कधीच न होय स्वामी कार्य सिद्धीची दाय विजय होय त्रिलोकी. सज्जनाचे पाय, साधूचे संतांचे पाय धरा, पाया पडायचे का? परी बाप पाय पडणार, मुलालाच पाया पड म्हणून वाकी ते नंद्या लेकराला. आधी आपण पडा, मग मुलगा पडते. बापा आधी म्हाताऱ्यानं सुधराव मजा म्हणाला. लेकर बिघडले अजिबात बिघडले नाही. तुमच्या गावाकडे तर अजिबात नसतील मया म्हणाला. मी पहिली वेळ हो या गावात. अशा पद्धतीने असणारा आधी म्हाताऱ्यानं सुधराव. एक मुलगा झाडावर आंबे तोडू लागला. गोष्ट सांगतो थोडी. आंबे तोडल्यावर त्याचा असा मालक आला आजावणी. माधर स्वतः आंबे तोडालाच नाही तर म्हणला, चल तुझ्या बापाकडे नेतो. मग ते पोरगा हसू लागला. तर बापाकडे नेतो म्हणला, का हसालास? त्याने म्हणला, बाप महागाऱ्या झाडावर तोडाला. बघा कसं करा, कोणाला कशाला नेव. आधी बापानं सुधरावं लागते, मग मुलगा सुधरते. चला. आय साने जय करुणी पूर्ण पायी मिठी घाली बाण स्वय विस्मित कपी नंदन बाण कोण कोणाचा. महाराज अशा पद्धतीने असणार मारुत्र्य आकाश मार्गाने जाऊ लागले. बाण आला, पायाला बाणानं पकडल्याने मारुत्र्याने खाली बघलं, विस्मित झाला. विचार करू लागला, इथं बाण कोणाचा आला? मध्यस्थी
किती विघ्न आले हो मारुतीला. आतापर्यंत आपण 4था अध्यायात संपत आला, थोडा राहिला. एवढे विघ्न आले, आता इथं बाण कोणाचा आला असं असा मनामध्ये विचार आलेला आहे. बोला. आयसे विचारिता मने बाण अवलोकित नयने देखता श्रीराम नामांकित चिन्हे वायुनंदन दिविस्मय. बाण बघितला कोण आहे कोणाचा आहे असं बघितल्याच्या नंतर बाणावर रामकृष्ण हरी असं लिहिलेलं होतं. आणि बाणावर नाव वाचल्यावर मारुतीला पुन्हा बेचैन झाले. राम नामांकित बाण इथं कसा आला. पुन्हा मारुतीला विचारात पडलेले आहे. बोला. श्रीराम नामाचा बाण होया अतिक्रम याचा करुणाय साष्टांगे नमन करिता होया राम स्नेह भावार्थ. मारुतीने विचार केला बाणावर राम राम आहे, मग याच्यावर अतिक्रम करू नये. आपल्या दोघांचं भांडण 6 महिन्यापासून जरी असलं मामा, नुसतं राम राम करावं तुम्ही, भांडण मिटते कसले. मेवण्याला मेवना कधीच बोलणं केला, काहीतरी याच्यावर भांडण झालं असं त्या मेवण्यानेच करावं आधी. त्या बायकोच्या भावाला काय फरक पडणार आहे. असं मी मोठा असं म्हणून राम राम म्हणलं की भांडणं मिटतात. त्यानं राम नाम वाचीला अतिक्रम याचा करू नये, या बाणाचा अवेर करू नवं असा विचार मारुतीच्या बुद्धीमध्ये आलेला आहे. बोला. कपिकाचे बाणाचे वचन तव तो बोले ना संपूर्ण पाहू आदरिले त्याचे चिन्ह तव तळी बाण ओढीत. अशा पद्धतीने असणार मारुतीला विचार करू लागले, बघू लागले. तर बाण का कसा करतो, काय करतो, याचं काय होते असं निधडा वीरमध्ये महाराज भीतीच नव्हती. भेवचपचा कोणाचं वाटत नव्हतं. असे आयशा प्रतापी गण सकळ भक्ताचे भूषण. सगळ्या भक्तामध्ये शिरोमणी मारुतीराया आदत दाटूनचा वीर म्हणतात त्यांना. अशा प्रकारे मारुतीराया विचार करू लागले बाण काय करते कसं करते. म्हटल्याच्या नंतर ते बाण असणारा मारुतीरायाला खाली ओढू लागलेला आहे. बोला. उदया येईल दिवाकर मनोनी स्वामित्रासी रघुवीर घेऊन आला मग समोरा बाण सत्वर तेथे ओढी. मारुतीरायाच्या बुद्धीमध्ये विचार आला, हनुमान प्रमाण आहे. माझ्या ब्रह्मांड मालक दयाळू कनवाळू कृपाळू दिना लागी उदरण्य. कनवाळू माझा मालक आहे, माझ्या मालकाला दया आली असं आणि विचार करून माझ्याकडे बाण पाठवला असं. लक्ष्मणाला घेऊन पुढे आले असतील, दिवस लवकर निघते असा वाटलेला असेल म्हणून माझा मालक पुढे आला असेल असा विचार मारुतीरायाने केलेला आहे. बोला. की उठवणे स्वामित्र वदोनिया दशशिर करोनी विभीषण राजधर स्वय सत्वर येते आला. मारुतीराया विचार करू लागले जगाचे मालक आहे, ब्रह्मांडाचे चालक पालक मालक आहेत. क्रतुम आक्रतू आक्रतुम अन्यथा क्रतुम त्याच्यामध्ये शक्ती आहे. असा माझा मालक आहे. यदा कदाचित रावणाला मारला असेल, लक्ष्मणाला उठवला असेल, विभीषणाला राज्य कारभार दिला असेल आणि अयोध्येकडे जायला पुढे आले असते. देवानं काय करणं होईना. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे. महाराज झाडाचं पान हालायची ताकद नाही त्याच्या सत्तेशिवाय. असा ब्रह्मांडाचा बाप असणारा माझा राम आहे. एवढं कार्य सहजपणे केला असं असा मारुतीराया विचार करू लागलेला आहे. बोला. मी नपुसका सर्व न पवेची स्वामी कार्यार्था दिग माझे जीवित व्रता कोणार्था जात. मारुतीरायाला पश्चाताप झाला. मी नपू
सर्वथा मी नपुसक आहे, मला माझ्या स्वामीचं कार्य करू शकलो नाही, मजाने हे काम सांगलेलं करता आलेलं नाही. धिक्क माझ्या जिन्याला. कोण म्हणाले? मारुतराय म्हणू लागले. बोला. हरे हरे आयचा धराची दुःखी चवळ्याची बाणा द्यावलो की तव तोडी अधोमुखी एकाएकी सत्वर. महाराज अशा पद्धतीने मारुतरायाने विचार केल्याच्या नंतर तो बाण असणारा खाली ओढू लागलेला आहे. बोला. कार्य साधेची माझे नवेगे करुणी विह पतन मनोनी कृपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविला. माझ्या ब्रह्मांड मालकानं माझ्या स्वामीनं असणारं बाण पाठवलेलं आहे, म्हणून बाण मला खाली ओढत आहे. असे मारुतराया आपल्या मनाच्या ठिकाणी विचार करू लागले. बोला. आता जो काही भलते आज्ञा करणे निश्चित स्वयानुसरला बाणाते विलंब येते नय करू. केला आणि मारुतरायानं बाणावर शरीर टाकलं. कसल्याच प्रकारचा बाकीचा विचार केलेला नाही. माझ्या प्रभूचा बाण आहे असा विश्वास पटला. विश्वास अतिशय श्रेष्ठ असतो. विश्वासाबद्दल दृष्टांत सांगता येते. वेळ नाही. चला पुढे. हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञानुलंगी अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण वेगे. मारुतराया विश्वासी होते आणि त्या बाणावर शरीर टाकलं आणि बाणासोबत मारुतराया खाली जाऊ लागले. पुढे भरत्राती मनोरम भक्तोत्तम भरत जेते. मारुतराया खाली आले. पुन्हा बघितले. महाराज भरत होता तिथे. भक्तीला पाना फोडलेला होता त्यांनी. महाराज काय आज्ञा पाचवा गोड आहे. इथं जवळचे भाऊसाहेब महाराज सांगतात अतिशय प्रेमळ माणूस महाराज. त्यांच्या गावाला शक्ती झाली आजच आहे. तिथूनच आम्ही इथं आले. 2 शक्ती व्हायला. अशा पद्धतीने असणार मारुतरायानं बाणावर शरीर टाकलं. खाली आले. भक्तामध्ये शिरोमणी असणारे भरत त्यांचा परिसर बघितलेला आहे. बोला. एका जनार्दना शरण दोघाची भेटी अति गहन दोघे प्रेमाला संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरती. महाराज एकनाथ गुरु जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्याय 4 संपत आलेला आहे. थोड्या वेळा राहिलेला आहे. माझा गुरु जनार्दन माऊली कृपाळू आहे आणि त्यांनी मला हे ज्ञान दिलेलं आहे. आणि आता पुढे असणार दोन्ही भक्त आहेत महाराज. समदुखी माणसं मिळाले की नाही आनंद वाटतो महाराज. दोन्ही साधू भेटाव चर्चा व्हावं आणि शक्तीला येतं की नाही. हे आजोबा पुतिवाची ते बघले आम्ही. इतकं वय झालं ते हो माग लपायला आम केलेलं आहे. बघा सिस्टम तर कशी आहे ऐकायचं. काय करते गुडघ्याचा त्रास आहे. पहिलं गुडघ्या होतीला तर गुडघे दुकान. अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी असणार भरताचा परिसर बघितलेला आहे. बोला. चला. एका जनार्दना कृपाळू जनने गोड न खाय बाळा वांचोने मुखीचा घास काढोने माझ्या वदने घालित. एकनाथ माऊली जनार्दन असणारे माझे माय आहे आणि गुरु आपली मायच असतो. माय कशी करते महाराज. गोड लागलेला आपण खायना ते लेकराला देते. तिलाच माय म्हणाव. इथं प्रसाद दिल्यानं बाया खायना देतात. घराकडे लेकराला घेऊन जातात. तिला माय म्हणाव. इथं तोंडात टाकते तिला काकांडीची. आता म्हणता तुम्हाला माहित नसेल. अशा प्रकारे माय म्हणून हो अशा प्रकारचा विचार चालू आहे. जे अत्यंत खावणे त्याच मुखी घास देणे न खाता पायावरी बळे पाडणे घास कोंदणे मुखा माझी. नात्राचा विचार आहे.
मामा माय काय करते, लेकरू जरी पिना गेलं दूध त्याला पाय लांब करते, पायावर उतानं टाकते, तरी ते लेकरू महाराज तोंड बंद करते. पिना म्हणते मला दूध पियायचं नाही, हिने तोंडावर एक चापट मारते, चापट मारून लढायला तोंड वाटलं की मध्ये दूध टाकते, तिला माय माय. इतका अट्टास करावं ते लेकराला, आणि इतकं लहानाचं मोठं लेकरू करून उद्देश काय असते, लेकरानं मला सुख द्यावं, फक्त आनंद द्यावा, माय माय म्हणा. माईला काही पैसा लागणार, अडका लागणार. महाराज जगामध्ये माय माता पिता अतिशय श्रेष्ठ आहे, पण ह्या काळाला मायबापाचा कटाळच लई आलाय. काय झाले का आम्ही पोती सांगायला की नाही, आमचं पोरगे रात्री हळद खेळायला गेलं. आता हळद खेळायचं तुम्हाला माहित झाले की नाही की जर अंग भरून घ्याले महाराज, तसे तर उजवून आले, हळदी लावून घेऊन नवर देव आले. चला कृपाळू एका जनार्दन, जे अभिधान विश्वमाता. अशा प्रकारे असणारी ही माता असणारी, ज्या माईला लेकरू आहे तिलाच कळत. नात्रायाचा विचार आहे मामा, ज्या माईला लेकरू झाले तिलाच बाळकाबद्दल प्रेम कळते, आणि एखाद्या बाईला अजिबात लेकरं होईना तिला याचं ज्ञानच राहीना. चला ब्रह्मादिक पुत्र झाली जे ब्रह्माने सृजिली, जगमेत्रोने मानिली, मदते चाली लक्षण. महाराज अशा प्रकारे माझे गुरु जनार्दन माऊली कुण कृपाळू आहे. बोला तहानल्या उदक झाले की भुकेला जेऊ घालावे, मदय सर्वतान संभावे, तेने बोलावे माऊली. माय कोणाला म्हणा मामा, त्याला तहान लागले त्याला पाणी पाजवावं, आणि त्याला भूक लागले त्याला जेवू घाला. परी पाणी दिल्यावरच लोक त्या पाण्यावर पाणी देते. काय अर्थ आहे, कोरडं पडावं लागते, जमीन उलावं लागते, पाणी दिल्यावर मजा येते, पीक उत्पन्न वाढते. परी तसं नाही, ज्याला दाता हातक नाही त्याला लोक जेवायला देणार. म्हातारपणी कार्यक्रमात धावताना ते दात पडतात, घ्या बुंदी घ्या खारी बुंदी, काय माती खाते काय, त्याला भूक लागली त्याला जेवू घाला. आता सगळं उलटच आहे. त्याला याची काय करू आता, जन्मोनी झाला करता, किती याची करू चिंता, काही सर्वता जाणे ना. महाराज अशा प्रकारे या शरीराची या विचाराचा बराच विचार नाथरायाने केला. माझ्या गुरुने मला ज्ञान दिलं. महाराज सद्गुरु थोर आहे, साधू थोर आहे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी या कलियुगामध्ये संतांचं दर्शन व्हावं, जीवनामध्ये साधू मिळाव, संधीचं सोनं होते. महाराज लोखंडाला परीस मिळाला तर महाराज त्याचं सोनं होते. संगतीने माणसं सुधारतात, संगतीने बिघडतात. संगत चांगल्या झाले की नाही, तुमच्यासारख्याचा जोडा घ्यावा आणि त्याच्या संग जाओ. चोर असला तरी चांगल्या संग हिंडाले रे, चांगलं होईल. आणि शान पोते सांगणार माझ्यासारखं दोन माळी घातले ना, चोरा संग गेले की नाही काय करा, वरच्याही काही माळी असतात असं म्हणतात. घास तोही घेवोने मनोनी निजमुखीच काढणे, माझ्या मुखी कोंदणे, बाळका कारणे कृपाळू. ज्याप्रमाणे लेकराला जसं माय करते, 10 वयाचा एकच अर्थ नाही, कशी तोंडात घातलेलं गोड लागलेलं काढून घेते आणि त्या पद्धतीने असणारा आपल्या लेकराला देते. तशाच प्रकारे माझ्या गुरुनं मला हे ज्ञान दिलं. गावबा महाराज ज्ञान अजिबात नव्हतं. त्यांना गुळ खायचा असा नाद होता, गोड खाण्याचा. एका माणसाला राहते, आम्हालाही नाद आहे. लक्ष्मीला 15 उंडे जावा असे उंडे करून ठेवतात ते नाद राहते. सकाळी नाश्ता करते त्याचा. तसा ह्या गावबाला गुळ खायचा नाद होता. बुद्धिहीन होता महाराज. सद्गुरु कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. किंवा संताची गुरुची कृपा झाली की नाही त्याला बघायचं कामच नाही. चला आती सुर जरा मग दामावली घास गोड
पर्वता जाणेना महाराज अति सुरस राम कथा. महाराज अतिशय रामायण गोड आहे. आता किती गोड आहे, किती गोड आहे तुम्हाला सांग काय, लय वाटेल माणसं कमी दिसाले. हा लय गोड रामायण महाराज. पोळी कराव आताच्या बायाला ये ना, म्हाताऱ्या बायाला येत गेली आणि ते एवढं जास्त पुरण घालावं, पीठ कमी राहावं, कडपर्यंत पुरण यावं आणि जास्त पुरणाची पोळी वाटीवर तुपात बुडवाव आणि वाचकाला मला जेवाय द्या चला. तेही कृपाळू कैसी वा वा. तोंडीची काढून वेगळी ओ पिता माझी मुखासी निज मानसी सुकाव्या. महाराज तेवढा गोडा घास माझ्या माईनं मला जेव घातली, त्याप्रमाणे माझ्या गुरुने मला दिला असे गावबा महाराज बोलू लागले. बाळकाच्या घरी धाई काशी जोजनी झालं पण होय जाणी काय ना कळे साजे सद्गुरुने जाणी जे काही प्रसविद्या. महाराज अशा पद्धतीने माझ्या सद्गुरु जनार्दन माऊलीनं माझ्यावर कृपा केली. बोला. एका जनार्दना शरण कबीराम आज्ञा धरून बाणे आणला आपण गोड निरोपण कथन पुढे असे. एकनाथ गुरु जनार्दन माऊलीला शरण गेले. 4था अध्याय संपला आता आणि या ठिकाणी असणार पुढे 2 साधू मिळत आहेत, महावैष्णव मारुतराया आणि भगवान प्रभू रामचंद्राचे भक्तीचा भरत असणारा तो भरत. त्या दोघांची भेटी होणार आहे. अतिशय गोड कथा आहे. पुढे वाचक सुद्धा गोड आहेत. या ठिकाणी असणार रामायण पवित्र आहे. त्याप्रमाणे गुरुने माझ्यावर कृपा केली असे नाथ बाबा बोलू लागले. चला. श्रोते गोपती धने सैराट भरला राणे ओढीला एका जनार्दने काय म्हणे स्मरणा. मी असणारा सैराट होतो. मला काहीच कळत नव्हतं, ज्ञान नव्हतं, अजिबात बुद्धिहीन होतो. माझ्यावर कृपा केली, ओढून घेतलो. साधूला वाईट व्हावं वाटच ना, माळ घालावं वाटते माळकऱ्याला, आम्हाला दुसरे माळकरी लई व्हावं अशा पोत्याला. आमच्या गावाकडे पोत्याच नाहीत बाबा, काय तिकडे उन्हाळा भाग आहे, लई हलक्या जमिनी हाता. इकडे बघलं की आम्हाला हिववा झाले उन्हाळ्यात. अशा प्रकारे असणार इकडे नांदेडच्या जवळ लई पोत्या चौकट रामायण 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 ऐकलंय तिथं अजिबात काही कमी पडत नाही. असं रामायणाचं प्रेम आहे. मारुत्र्या आजही चिरंजीव जिवंत आहे आणि मारुत्र्याची सेवा करीत जाऊ. आणि मारुत्र्याची कथा असणारी दोघांची भेटी आता 5व्या अध्यायात होणार आहे. बोला. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पार्वती पते शिवहर महादेव. यानंतर वाचक म्हणून माधव गुरुजी माळाकोळीकर तसेच